जम्मू काश्मीर राज्यात पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची आता घटना समोर येत आहेत। महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील 28 जणांचा ग्रुप दैव बलवत्तर म्हणून बचावला आहे। यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापूर येथील पती पत्नी सुखरूप बचावले आहे। काश्मीर पहलगाम येथील घटनास्थळापासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटरवरती हा सर्व ग्रुप एकत्र होता। या सगळ्या घटनेचा थरार त्यांनी टाइम्स डिजिटलकडे सांगितला आहे। या घटनेतून बचावलेले शिवप्रसाद चौगुले व पत्नी प्रियांका चौगुले यांनी काय म्हटले ते ऐका। ॲक्च्युली अभय टूर मार्फत 17 तारखेला आम्ही तिथे लँडिंग झालो श्रीनगरला आम्हाला तिथे राहण्याची व्यवस्था केलेली होती, पूर्ण लॉजिंगची वगैरे। त्याच्यानंतर श्रीनगरला झाल्यानंतर 4-5 सगळे तिथले जे व्ह्यू होते, पॉईंट होते, सोनमार्ग म्हणा किंवा दूधपत्री, ते सगळं आमच्या अगोदर पॉईंट 4-5 दिवसात झाले होते। आणि शेवटचा पॉईंट हा आमचा फक्त म्हणजे 23 तारखेला आमचा परतीचा प्रवास असल्यामुळे 22 तारखेला आमचा तो होता। त्याप्रमाणे आम्ही 22 तारखेला सकाळी 9 वाजता, थोडं अंतर लांब होतं, 100 किलोमीटर होतं, त्यामुळे आम्ही 9 वाजता तो स्टार्ट केला। 9 वाजता स्टार्ट केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की मग दरम्यानच्या काळात कुठेतरी थांबावं किंवा देवदर्शन करावं, असं लोकांचं मत पडलं। तिथे एक सूर्यमंदिर होतं, तिकडे सूर्यमंदिर आणि शंकर, आम्ही त्या देवळात गेलो। तिथं मग त्याच्यात पण अभिषेक करणं, शंकराच्या याच्यावर पिंडीवर आम्ही अभिषेक केला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे मार्गस्थ झालो। आणि नेहमी आम्ही काय करायचो, जेवण आम्ही अगोदर करायचो, नंतर करायचो आणि जेवण झाल्यानंतर इतर पॉईंट करायचो। पण ह्या वेळेला आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आपण थोडंसं चेंज करूया, की आपण जेवण अगोदर करूया आणि नंतर चेंज करूया। त्याच्यामुळे काय झालं, दोन देवळात गेल्यानंतरचा अवधी आणि जेवण करण्याचा अवधी याच्यामुळे आमचा जरा 1.5-2 तासाचा जर फरक पडला। ॲक्च्युली आम्ही त्या पॉईंटवर जवळ 1 वाजता पोहोचलो असतो, म्हणजे त्या जिथं हे झालं हल्ला झाला तिथं आम्ही बरोबर 1:30च्या आसपास 1:30-1:45 पोहोचलोच असतो। पण ह्या जेवणाचा कालावधी आणि देवळात गेल्याचा कालावधी आणि त्याच्यानंतर परत आम्ही घोडेसवारीसाठी गेलो। तो घोडेसवारीसाठी आमचा अर्धा तास जवळजवळ वेटिंग झालं। त्याच्यामुळे घोडेसवारीसाठी जो आमचा वेळ गेला, त्याच्यामुळे आम्ही त्या पॉईंटवर निश्चित म्हणजे फायरिंग ज्या वेळेला झाले तिथे पोहोचलो नाही। एकंदरीत घोड्यामुळं आम्ही किंवा त्यांच्या ह्याच्यामुळे आम्ही वाचलो, अन्यथा आम्हाला दापोलीत फार वेगळं चित्र दिसलं असतं असं वाटतं। हा जो हल्ला झाला, हा तर खरं तर निष्पाप लोकांवर झालाय हल्ला, हा व्हायला नको होता। आणि ह्या गोष्टीला जर न्याय मिळाला नाही तर आपलं खरोखर आपल्या देशाचं नुकसान होईल। आणि त्याच्यासाठी ज्यांच्यावर हल्ला झालाय ती लोक सोडून कदाचित आणखीन दुसरी परिस्थिती वेगळी असती, आपणही असतो, दुसरे कोणी असते। आणि भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या या ठिकाणी हे वारंवार घडते, तिथे कुठेतरी आपल्या सगळ्याच लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे आपलं पर्यटन पुन्हा खुलं झालं पाहिजे। म्हणजे त्यांचं आणि आपलं तिथल्या स्थानिक लोकांचं सगळ्यांचंच एकंदरीत माणुसकीच्या नात्याने एक वेगळं नातं जे निर्माण झालं होतं ह्या 2-3 वर्षामध्ये ते राहिलं असतं असं मला वाटतं। घोडे खरं तर आमच्या जो दुसरा काही 10-12 जणांचा ग्रुप होता, त्यांना सकाळी 6 वाजता निघून तिथे 11 वाजता पोहोचायचं होतं। ती जर परिस्थिती तशी झाली असती तर कदाचित आम्ही ह्या प्रसंगातून वाचलोच नसतो। परंतु सुदैवाने सगळ्यांच्या विचाराने घेत आम्ही आमचा पहिलं मंदिरात जाणं, नंतर जेवणासाठी थांबणं आणि नंतर घोड्यांचा 26 जणांचा ग्रुप एकदम निघाला पाहिजे ह्या विचारामुळे आमचा त्याच्यात वेळ गेल्यामुळे परमेश्वर कृपेने आम्ही या प्रसंगातून वाचलो। तिथे पोहोचलो तेव्हा 1:30-1:45ची वेळ होती आणि घोडे घेण्यासाठी आम्हाला जवळ 2-2.5 होऊन गेले होते। तोपर्यंत तिकडे वरती फायरिंग सुरू झालं होतं। जर घोडे वेळेत घेऊन निघालो असतो तर तिथे आम्ही 1-1.5-2 वाजता पोहोचलो असतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।